उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार साहेब, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांचे मी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला लाभार्थ्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली असून दिनांक 1 जुलै 2024 पासून योजना प्रत्यक्ष सुरू झाली। या योजनेचा उद्देश हा राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी तथा आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे व महिला तथा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थिती सुधारणा करणे असा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये लाभ थेट हस्तांतरण पद्धतीनुसार दिला जात आहे। सोलापूर जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवत असून ही योजना तळागाळातील महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार व प्रसार मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली। जिल्ह्यातील जवळपास 4733 अंगणवाडी सेविकांचे मोबाईल फोनवर नारी शक्ती ॲप डाउनलोड करून तेवढ्याच अंगणवाडी केंद्रामध्ये योजनेचे फॉर्म भरून घेऊन 152 अंगणवाडी पर्यवेक्षिका मार्फत अर्जाची छाननी करण्यात आली। या प्रकारे प्रशिक्षण, प्रचार व प्रत्यक्ष कामकाज केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती ॲपवर 6,17,000 महिलांना तर पोर्टलवर 4,53,000 महिलांना असे एकूण 10,70,000 महिलांना लाभ मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी 7,24,000 महिलांना लाभाचा पहिला व दुसरा हप्ता प्रत्यक्ष प्राप्त झाला आहे, तर उर्वरित बहिणींना लाभ देण्याची कारवाई सुरू आहे। या प्रकारे जिल्हा प्रशासन माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची तब्येत ठीक नसल्याने तसेच माननीय पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना महत्त्वपूर्ण बैठकसाठी बंबई येथे उपस्थित राहावे लागत असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी व महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। आज या कार्यक्रमासाठी नारी शक्तीचे महत्त्व सांगणारा नवरात्र महोत्सव सुरू असतानाही जिल्ह्याच्या दूरच्या भागातून एवढ्या मोठ्या संख्येने व उत्साहाने महिला उपस्थित आहेत। मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।